या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती अभियानांतर्गत आज सकाळी मतदान जनजागृती दौड उत्साहात पार पडली. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी प्रशासनाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दौडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते बिंदू चौकीतून पांढरा झेंडा दाखवून करण्यात आला. या जनजागृती दौडीत शहरातील विविध महाविद्यालयांमधील 1000हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. दौडीपूर्वी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदार राजा जागा हो हे प्रभावी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून मतदानासाठी बाहेर पडा, आमिषाला बळी पडू नका आणि निर्भयपणे मतदान करा असे संदेश देण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले की कोल्हापूरचा मतदानाचा टक्का नेहमीच राज्यात अग्रस्थानी राहिला आहे. यंदाही कोल्हापूरकरांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून ही परंपरा कायम ठेवावी. 15 जानेवारीची सुट्टी मतदानासाठीच असून प्रत्येकाने आपला हक्क बजवावा असे आवाहन त्यांनी केले. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले की लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराचे मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे. कोल्हापूरची मतदान टक्केवारी राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच 90% अधिक मतदानाचे लक्ष्य गाठण्याचे आवाहन त्यांनी केले. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनीही मतदान हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचं सांगत कोल्हापूरने यंदाही अधिक मतदान करून आदर्श निर्माण करावा असे मत व्यक्त केले. ही मतदान दौड बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महापालिका, दसरा चौक, खानवेलकर पेट्रोल पंप, महावीर उद्यान या मार्गावर पार पडली. दौडी दरम्यान विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी आणि फलकांच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली. या प्रसंगी बिंदू चौक येथे मतदार जनजागृतीपर रांगोळी काढण्यात आली. ही रांगोळी कलाकार अनंत यादव आणि महेश पवार यांनी साकारली. तसेच शहरातले होर्डिंग असोसिएशनने महापालिकेच्या आव्हानास प्रतिसाद देत 15 ठिकाणी मोफत जनजागृती होर्डिंग्स लावले. या कार्यक्रमाचे आयोजन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, किरण कुमार धनवाडे, प्रशासन अधिकारी DC कुंभार तसेच KMC कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब उल्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी महापालिकेचे विविध विभाग प्रमुख, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.